काल ड्रेपरी आणल्यानंतर म्हटले घालून पाहू सगळं बरोबर आहे की नाही, काही लूज होतं की नाही. मग घालून पाहिले तर परफेक्ट होते. म्हटले चला आज अथांग देवातला पण घालू आणि त्यांचेच थोडं फोटोशूट करू. मग त्यांच्यासाठी थोडं फोटोशूट केलं. तर पहा त्यांचं कसं चाललं आहे मस्ती. आणि ते पण दोघंजण दांड्या खेळत होते. स्कूलसाठी तर त्यांनी घातलीच नाही म्हणा, पण म्हटले आता आणली ड्रेपरी एवढी तर त्याचा काहीतरी यूज झाला पाहिजे म्हणून त्यांचे थोडे फोटो काढले. आणि संध्याकाळीसुद्धा त्यांनी दोघांनी काही लहान मुलांचं कसं त्यांच्या मनावर असतं, वाटले तर कपडे घालतात नाही तर नाही घालत. मग ते रेंटने आणले ड्रेपरी त्यांनी स्कूलमध्ये सुद्धा नाही घातली आणि घरी संध्याकाळीसुद्धा घातली नाही ती. आणि त्याच्यानंतर त्यांचं आवरून झाल्यानंतर मी त्यांना थोडा टॅब लावून दिला. ते म्हटले तोपर्यंत मी माझं आवरते. आणि अथांग देवा झाल्यापासून मी काही गरबा वगैरे खेळायला गेले नाही जास्त, पण आता ते थोडे मोठे झाल्यामुळे मला स्वतःला टाईम भेटायला लागला. आणि म्हटले ठीक आहे चला आता यावर्षी तरी आपण खेळू आणि विथ ड्रेपरी घेऊन जाऊ म्हणून. आणि मग त्यासाठी आम्ही आवरलं पटकन आणि मी थोडं फोटोशूट केलं इथे घरी. आणि मग नंतर खाली गेलो. खाली सगळ्याजणी भेटल्या, त्यांच्यासोबत फोटो काढले. आणि ही अथांग देवाची फ्रेंड म्हणजेच बहीणच समजा, ते दोघं तिच्यासोबत खेळत होते. त्याच्यानंतर आम्ही इकडे खेळायला लागलो. त्यानंतर संगीत खुर्चीचा कार्यक्रम होता आणि नंतर मी थांबले जरा आणि नंतर मग आलो आम्ही घरी. असं होतं आजचं दिवस.